सोलापूरमध्ये कुमठा नाका परिसरातील गॅस एजन्सी बाहेर रांग लागली आहे। गॅस सिलेंडरसाठी आता नागरिक सकाळपासून रांगेत उभे आहेत। 1 महिन्यानंतर हे गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या असल्याचं बघायला मिळत आहे। नागरिकांना गॅस मिळत नाहीये, समस्या कायम आहे। तारखेला येऊन मी नंबर लावलो, कार्ड दाखवलं तर त्यांनी काय केले, कार्ड बघितले माझं आणि ते फक्त रजिस्टरमध्ये नाव लिहिले। मी म्हणलो मला काहीतरी ह्याचा पुरावा द्या, कुपन वगैरे द्या, ह्या तारखेला येऊन घेऊन जातो। आता आजची तारीख दिली सकाळी 7 वाजेपर्यंत येऊन बसलो होतो। काय ते आता परत पालीला सोडायला येतं। आता काय म्हणते 10 तारीख ते दिले ना, आता परत एकदा जावा, तिथून परत दुसरा नंबर घ्या, मग ते नंबर घेऊन इथून परत दुसरीकडे जावा। आता कुठनं आणायचे पैसे सांगा बरं। कि 1.5 महीना हुआ टाकी नहीं है इस घर में, खाना क्या बोलो ऐसा टाकी को आपको नंबर लगाना। एक तो हमारे आदमी नहीं है, इंतकाल हुआ, तो एक तो बेटा नहीं है, ऐसा ले को आना, हमें कैसे लेकर आना बोलो। हाँ टाकी आए बड़ा नहीं मिलती का तो कैसा बोलो। महीना हुआ बात तो भी मिलना टाकी हमारे को टाइम पर, वो भी नहीं का तो कैसा करना बोलो। काल आलतो केवायसी करा म्हणले, आज आलो केवायसी साठी। इथे इतक्या लांब रांगा आहेत, 60 किलोमीटर पासून आलेत। इथं आज केवायसी केल्यानंतर ना पुढची तारीख देतात, 15-20 काय देईल ती देईल। मग ते कसं करायचं सर्वसामान्य जनतेनं।